हे बेसन आता तयार झाले आणि हे आता बाजरीच्या भाकरीवर खाते. अच्छा. नमस्कार. आज आपण डाळीपासून बेसन बनवायचं आहे. ही डाळ रात्री भिजवली आणि आता ती मिक्सरमध्ये बारीक करायची आणि नंतर त्याचं बेसन बनवायचं. चला आता आपण मिक्सरला ही डाळ बारीक करूया. तेल घेतलं आहे. हे डाळ बारीक केलेली घेतली आणि मीठ घेतलंय. लसूण मिरचीचा ठेचा घेतलाय. हळद घेतली. आता आपण कांदा चिरूया. जिरे घेतली. आता कांदा असं आपण बारीक चिरून घेऊ. आता कांदा बारीक पूर्ण चिरून झालाय. आता हे आपण चूल पेटवूया. चुलीवर आपण बेसन बनवूया. चल थोडी बारकी घालायची म्हणजे चूल पेट द्यायची. आता चूल चांगली पेटली. आता आपण कढई ठेवू. आता तेल टाकूया. आता तेल टाकलं या. तर तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकायचा. आता कांदा टाकला. आता हलवून घेते. चांगला लाल होस तर हलवते. आता आता कांदा चांगला भाजलाय. आता आपण त्यात थोडे जिरे टाकू. जिरे जरा हातावर असं चोळून घ्यायचं आणि मग टाकायचं. आणि मिरची आणि लसणाचा ठेचा टाकते आता आणि हळद बी टाक. अंदाजाने आपल्या मीठ टाकून घेते. आता हे चांगलं भाजून घेतले. डाळ मिक्सरला बारीक केलेली ही ओतून घेऊ. मिक्सरला डाळ बारीक केलेली ओतून घेतली. असं चांगलं हलवायचं. एकसारखं एकजीव झालं पाहिजे सगळं. आता का चांगलं घट्ट व्हायला लागले बेसन. घट्ट झालं की बेसन तयार झालं. चांगलं आपण जरा शिजवतो त्याची वाट बघूया. आता बघा हे बेसन शिजतंय. आता हे बेसन तयार झालं. आता खाली घेते. हे बेसन आता तयार झाले आणि हे आता बाजरीच्या भाकरीवर खाते. अच्छा. खाते काय खायचं बोल ना. तेव्हा आता ते चालत राहते तसंच कर. हे बेसन बनवून झाले आणि आता बाजरीच्या भाकरीवर खायचं. आणि बाजरीच्या भाकरी बरोबर टेस्ट एक छानच लागते. आणि तुम्ही पण डाळीचं बेसन बनवून खा. पहचाना मुझे. बाय.